आज तर नवरीला वाटा लावण्यासाठी 4 वाजले बघा सकाळचे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. काल तर तुम्ही हळदीचा व्हिडिओ बघितला, मग आज होतं बघा लग्न. लग्न म्हणलं की गोकुळनाथ महाराज मंदिर नंबर 1 सोय. इकडं आलो तर हिला काही समजा गेलं बघा कॉट फिट करायचं. मग केलं आम्ही इकडून तिकडून फिट, तर हिने केलं बघा आराम करायला सुरू. तर इकडं तात्याची आणि जिजाची तयारी चालू होती बघा एंट्रीची सजावट करण्याची. मस्त झालं की नाही डेकोरेशन. तर इकडं परश्या भाऊची चालू होती बघा आपली तपासणी सुरू. हे उघड, ते उघड, कपाट उघड, फ्रीज उघड. लग्न संध्याकाळचं होतं बघा 7 वाजताचं. मग 4 वाजेपर्यंत काय सगळं निवांत होतं बघा. मग 4ला जे वराड आलं बघा, की ह्या पळापळी सुरू झाली बघा आमची मग वाढण्यासाठी. लग्न लागले जेव्हा असलं की सगळी एकदाच बसतात बघा. पण हे कसं लग्नाच्या आधी असल्यामुळे आले तसे बसू लागले बघा. 4-4, 5-5. हे बघा एंट्री खतरनाक झाली की नाही नवरदेव नवरीची. जेवणाची पंगत वाढणं असो का पत्रवळ्या उचलणं असो, आमची पोरं कशातच मागं सरकत नाहीत बघा. हे सगळे मित्र आहेतच बघा तसे जीवाभावाचे. ह्याच्यातल्याच आमच्या गोकुळचा वाढदिवस होता बघा आज. मग काय दादा हे म्हणले चला वाढदिवस साजरा करून घेऊ लगेच. आता हे सगळं करताना 12 वाजले असतील बघा. शंतनू म्हणला एकदा चहा प्या, मग आता आणखीन 1 घंटा लागते बघा नवरदेव नवरीला जेवायला. मग नवरदेव नवरीने जेवणे हे केले बघा आणि बाकीचे कार्यक्रम निवांत चालू होते बघा. किती वाजलेत काही मेळच नाही हिला. तात्याला म्हणलं असेच कार्यक्रम चालले तर 4 वाजतात बघा नवरदेव नवरी जायला. ते म्हणले वाजू दे किती वाजायचे ते आता. 2 वाजून गेले होते बघा आणि संजूबाईनं लावलं बघा इकडं काम हे सगळ्याला. घ्या म्हणला भांडे घासून लय उशीर झालाय. मग एकदाचे आवरले बघा ते साडे गिडे हे कार्यक्रम सगळे. 4 तर वाजले नाही पण 3:30 वाजले बघा नवरीला वाटं लावायला. चला आता आम्ही करतो जरासा आराम. तुम्हाला भेटतो मग पुढच्या व्हिडिओमध्ये.